मित्रांनो, पुराणा गॅस सिलेंडर तुमच्याकडे असेल तर त्याला उज्ज्वला गॅस योजनेमध्ये कसं कन्वर्ट करायचं जेणेकरून तुम्हाला 300 ते 350 रुपयापर्यंत सबसिडी मिळणार. त्यासाठी प्रोसिजर काय असणार आहे, डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे आणि लाईव्ह पद्धत काय असणार आहे, तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं जे काही पुराणा गॅस सिलेंडर असेल तर उज्ज्वलामध्ये कन्वर्ट झाल्यानंतर 300 ते 350 रुपयापर्यंत तुम्हाला सबसिडी मिळणार. तर चला या मोबाईलच्या ऑनलाईन जे असे तुम्हाला सर्च करायचं, फर्स्ट लिंक यावरती क्लिक करायचं आहे, सरकारी काम यावरती क्लिक करायचं आहे. बघू शकता इथं भरपूरशे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर गॅस सबसिडी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, खाली स्क्रॉल करायचं आहे. बघू शकता पुराने कनेक्शन को उज्ज्वला योजना में बदले, ह्या क्लिक कर यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू अप्लाय फॉर न्यू कनेक्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इंडियन इथं गॅस कनेक्शन असेल, भारत गॅस कनेक्शन असेल किंवा एचपीचं गॅस कनेक्शन असेल, जे कुठलं कनेक्शन असेल यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला इथं लॉग इन होऊन जायचं आहे. रजिस्ट्रेशन तुम्ही केलं नसेल तर रजिस्टर नाव यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची माहिती फिलअप करून तुम्हाला इथं रजिस्टर होऊन जायचं आहे. त्यानंतर बघा एलपीजी यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर बघा अप्लाय फॉर न्यू कनेक्शन हे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आपल्याला लिंक युअर एक्झिट एलपीजी कनेक्शन यावरती क्लिक करायचं आहे. तर एलपीजी आयडी तुम्हाला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर थोडीफार माहिती तुम्हाला इथं फिलअप करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं सबमिट या बटनवरती क्लिक करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचं हे काही दिवसामध्ये लिंक होऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल